आज आपण पाहणार आहोत नवीन लेसन मोलेक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. इनहेरिटन्स काय आहे हे तुम्हाला माहित आहे. इनहेरिटन्स म्हणजे ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टरिस्टिक फ्रॉम पॅरेंट टू द ऑफस्प्रिंग. आई वडिलांकडनं मुलांकडे कॅरेक्टरिस्टिक पास ऑन होतात, यालाच आपण इनहेरिटन्स किंवा हेरिडिटी असं म्हणतो. तर या हेरिडिटी किंवा इनहेरिटन्सचं बेसिस काय आहे, मोलेक्युलर बेसिस काय आहे, कोणता सबस्टन्स या इनहेरिटन्ससाठी रिस्पॉन्सिबल असतो सेलमध्ये असणारा, याचा अभ्यास आपण या लेसनमध्ये करणार आहोत. तुम्हाला माहित आहे की हेरिडिटीसाठी क्रोमोझोम रिस्पॉन्सिबल असतात किंवा जीन्स रिस्पॉन्सिबल असतात आणि हे जीन्स किंवा क्रोमोझोम बनलेले असतात DNA ने. तर DNA हे एक प्रकारचं न्यूक्लिक ॲसिड आहे. काही व्हायरसेसमध्ये, मोस्टली प्लांट व्हायरसेसमध्ये आपल्याला RNA ॲज अ जेनेटिक मटेरियल सुद्धा सापडतो. तर DNA किंवा RNA हे हेरिडिटीसाठी रिस्पॉन्सिबल असतात. RNA हे मोस्टली फक्त प्लांट व्हायरसेसमध्ये रिस्पॉन्सिबल असतात, म्हणून RNA हे जेनेटिक मटेरियल आपल्याला सापडू शकतात प्लांट व्हायरसेसमध्ये. बट बाकीचे जे ऑर्गॅनिझम्स आहेत यांच्यामध्ये DNA हा मोस्टली जेनेटिक मटेरियल असतो. मग या न्यूक्लिक ॲसिडचा शोध कसा लागला, इथून आपण सुरुवात करूयात. न्यूक्लिक ॲसिडचा शोध लागला फ्रेडरिक मिशर यांना. फ्रेडरिक मिशर हे 1869 मध्ये फ्रेडरिक मिशर हे 1869 मध्ये अभ्यास करत होते WBCचा. आता WBC जास्त कुठे सापडतात, जर एखाद्याला जखम झालेली असेल तर त्याला जर पस फॉर्मेशन झालं तर त्या पसमध्ये WBC मोठ्या प्रमाणात सापडतात. मग फ्रेडरिक मिशर यांनी WBC साठी पसचं कलेक्शन केलं. WBCचा अभ्यास करण्यासाठी पस सेल्सचं कलेक्शन केलं. पस सेलमध्ये WBC असतात, ठीक आहे. म्हणजे पसचं कलेक्शन करण्यासाठी त्यांनी वापरले बँडेजेस. त्यांनी लोकल हॉस्पिटलमधनं बँडेजेस कलेक्ट केले. ओके, लोकांना जखम झालेली असते, बँडेज लावलेलं असतं त्याला, तर ते जे बँडेजेस असतात त्या बँडेजेसला पस सेल चिटकलेले असायच्या, बरोबर. मग यांनी बँडेजेस कलेक्ट केले आणि बँडेजेस कलेक्ट केल्यानंतर या बँडेजेसला सॉल्ट सोल्युशनने वॉश केलं. कशाने वॉश केलं? सॉल्ट सोल्युशनने. बँडेजेसला सॉल्ट सोल्युशनने वॉश केल्यानंतर यापासनं त्यांना मिळाल्या खूप साऱ्या पस सेल्स. अशा पस सेल्स यांनी कलेक्ट केल्या आणि या पस सेल्सला कलेक्ट केल्यानंतर पस सेलला अल्कलाइन सोल्युशनने वॉश केलं. पस सेल्सला अल्कलाइन सोल्युशनने वॉश केलं किंवा अल्कलाइन सोल्युशनच्या कॉन्टॅक्टमध्ये या पस सेल्सला ठेवलं. अल्कलाइन सोल्युशन हे बेसिक सोल्युशन आहे. या बेसिक सोल्युशनमध्ये जे पस सेल्सचे न्यूक्लियस होते, म्हणजे WBCचे जे न्यूक्लियस होते ते सेपरेट झाले. ओके, पस सेल्सला अल्कलाइन सोल्युशनमध्ये ठेवलं. अल्कलाइन सोल्युशनमध्ये ठेवल्यानंतर त्यामध्ये असलेले न्यूक्लियस सेपरेट झाले आणि हे जे न्यूक्लियस WBC मधनं किंवा पस सेल्समधनं सेपरेट झाले यांचा केमिकल नेचरचा फ्रेडरिक मिशर यांनी अभ्यास केला. आणि यांच्या केमिकल नेचरचा अभ्यास केल्यानंतर असं ऑब्झर्व झालं की या न्यूक्लियसमध्ये ॲसिडिक प्रॉपर्टी असलेले, लक्षात घ्या काय, ॲसिडिक प्रॉपर्टी असलेले काही सबस्टन्स आहेत. ज्या सबस्टन्समध्ये ॲसिडिक प्रॉपर्टी म्हणजे निगेटिव्ह चार्ज असलेले सबस्टन्स आहेत आणि या निगेटिव्ह चार्ज असलेल्या सबस्टन्समध्ये फॉस्फरस जास्त आहे. काय जास्त आहे? फॉस्फरस जास्त आहे, ठीक आहे. ॲसिडिक प्रॉपर्टीज असलेले सबस्टन्स आहेत या न्यूक्लियसमध्ये आणि ज्यांच्यामध्ये फॉस्फरस जास्त आहे, अशा सबस्टन्सला यांनी, फ्रेडरिक मिशर यांनी नाव दिलं न्यूक्लिइन. काय नाव दिलं? न्यूक्लिइन, ठीक आहे. अशा पद्धतीने न्यूक्लिइनचा शोध लागला, ठीक आहे. आणि मग 1900च्या दरम्यान या न्यूक्लिइनचा अभ्यास केला. बाकीच्या काही सायंटिस्टने न्यूक्लियनचा अभ्यास केला आणि न्यूक्लिइनचा अभ्यास केल्यानंतर असं समजलं की या न्यूक्लिइनमध्ये म्हणजे न्यूक्लियसमध्ये असलेला सबस्टन्स जो आहे यामध्ये प्रोटीन आहेत आणि एक ॲसिडिक नेचर असलेला सबस्टन्स आहे, ज्याला म्हणू आपण न्यूक्लिक ॲसिड, ठीक आहे. म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये? प्रोटीन आहेत आणि न्यूक्लिक ॲसिड आहेत असं समजलं 1900च्या दरम्यान. आणि हे जे न्यूक्लिक ॲसिड असतात, हे न्यूक्लिक ॲसिड दोन प्रकारचे असतात, हे सुद्धा या काळामध्ये समजलं आणि न्यूक्लिक ॲसिडचा शोध लागला आणि याद्वारे समजलं की DNA म्हणजे डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड
हे केमिकल नेचर असलेला एक न्यूक्लिक ॲसिड आहे आणि दुसरा RNA म्हणजे रायबोज न्यूक्लिक ॲसिड असं नेचर असलेला एक न्यूक्लिक ॲसिड आहे. या पद्धतीने DNA आणि RNAचा शोध लागला. ठीक आहे. मग आता पहा, न्यूक्लियसच्या आतमध्ये काय आहे? न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रोटीन आहे आणि न्यूक्लिक ॲसिड आहे. न्यूक्लिक ॲसिड DNA आणि RNA आहे. ठीक आहे. ज्या वेळेस सायंटिस्टने या न्यूक्लिक ॲसिडचा अभ्यास केला किंवा त्यामध्ये असलेल्या प्रोटीनचा अभ्यास केला तर खूप साऱ्या सायंटिस्टने हा विचार केला की प्रोटीन हेच जेनेटिक मटेरियल असणार आहे. प्रोटीन हेच काय असणार आहे? जेनेटिक मटेरियल असणार आहे. असा का विचार केला असेल सायंटिस्टने? कारण त्यावेळेस प्रोटीन बद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन अवेलेबल होती, न्यूक्लिक ॲसिड बद्दल जास्त इन्फॉर्मेशन अवेलेबल नव्हती. आणि प्रोटीन जे असतात हे मॅक्रो मोलेक्युल असतात, त्यांची साईज मोठी असते, कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असतं, त्यांच्यावर वेगवेगळे चार्ज असतात है ना. काही प्रोटीन हे ॲसिड, काही प्रोटीन मध्ये असणारे अमायनो ॲसिड्स हे ॲसिडिक असतात, काही हे बेसिक अमायनो ॲसिड असतात. ॲसिडिक म्हणजे निगेटिव्हली चार्जवाले अमायनो ॲसिड, बेसिक म्हणजे पॉझिटिव्हली चार्जवाले अमायनो ॲसिड, काही न्यूट्रल अमायनो ॲसिड असतात, काही अमायनो ॲसिड हे ॲरोमॅटिक असतात. असे खूप सारे त्यामध्ये इन्फॉर्मेशन प्रोटीनबद्दल अवेलेबल होती. म्हणून प्रोटीन हे कॉम्प्लेक्स मोलेक्युल असल्यामुळे त्यांच्याकडे हेरेडिटरी इन्फॉर्मेशन असेल असं खूप साऱ्या सायंटिस्टला वाटत होतं. आणि एक मेजर जे ग्रुप होते सायंटिस्टचे ते विचार करत होते की न्यूक्लिक ॲसिड हा जेनेटिक मटेरियल नसेल, कारण न्यूक्लिक ॲसिड हे स्मॉल असतात आणि त्यामध्ये त्या काळात त्यांना व्हेरिएशन ऑब्झर्व झाले नाहीत. कारण न्यूक्लिक ॲसिडमध्ये असलेला चार्ज एकच प्रकारचा होता, तो म्हणजे कोणता? निगेटिव्ह चार्ज. फॉस्फरसवर निगेटिव्ह चार्ज असतो. DNA किंवा RNA मध्ये फॉस्फरस असतो, न्यूक्लिओटाइडने बनलेले असतात DNA किंवा RNA है ना. RNA न्यूक्लिओटाइडने बनलेले असतात, DNA डिऑक्सी न्यूक्लिओटाइडने बनलेले असतात. आणि मग यांच्यामध्ये असलेला जो चार्ज असतो तो फक्त निगेटिव्हच आहे, कारण का? फॉस्फरस आहे त्याच्यामध्ये. फॉस्फरस असल्यामुळे चार्ज फक्त काय असणार आहे? निगेटिव्हच असणार आहे, बरोबर का नाही. मग जो मेजर एक सायंटिस्टचा ग्रुप होता तो विचार करत होता की न्यूक्लिक ॲसिडमध्ये एवढं काही व्हेरिएशन दिसत नाही, चार्जमध्ये व्हेरिएशन दिसत नाही, कॉम्प्लेक्सिटी दिसत नाही, त्यामुळे न्यूक्लिक ॲसिड हा काही जेनेटिक मटेरियल नसणार आहे. काय असणार आहे जेनेटिक मटेरियल? प्रोटीन असणार आहे, असं खूप सारे सायंटिस्ट विचार करत होते. पण 1928 आणि 1952 या दरम्यान खूप साऱ्या सायंटिस्टने एक्सपेरिमेंट केले. त्यापैकी 3 जे एक्सपेरिमेंट आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत आणि त्या एक्सपेरिमेंटवरनं समजलं की DNA हा जेनेटिक मटेरियल आहे. DNA किंवा न्यूक्लिक ॲसिड्स हे काय असतात? जेनेटिक मटेरियल असतात. हे 1928 ते 1952च्या दरम्यान झालेल्या एक्सपेरिमेंटवरनं कळालं. आणि हे जे हायपोथेसिस होतं की प्रोटीन हे जेनेटिक मटेरियल असणार आहे, हे हायपोथेसिस मोडीत निघालं म्हणजे ते डिसअप्रूव्ह झालं. ठीक आहे. चला तर मग पाहूयात व्हॉट आर दीज एक्सपेरिमेंट्स. कोणते हे एक्सपेरिमेंट होते ज्याद्वारे प्रूव्ह झालं की DNA हा जेनेटिक मटेरियल आहे. त्यापैकी फर्स्ट एक्सपेरिमेंट आहे 1928चा एक्सपेरिमेंट, ज्याला म्हणतात ग्रिफिथ्स एक्सपेरिमेंट. या सायंटिस्टचं नाव आहे फ्रेडरिक ग्रिफिथ. आणि फ्रेडरिक ग्रिफिथ यांनी जो एक्सपेरिमेंट केला 1928 मध्ये, या एक्सपेरिमेंटला ग्रिफिथ्स ट्रान्सफॉर्मेशन एक्सपेरिमेंट असं सुद्धा म्हणतात. चलो बघूयात व्हॉट इज ग्रिफिथ्स ट्रान्सफॉर्मेशन एक्सपेरिमेंट. ग्रिफिथचा ट्रान्सफॉर्मेशन एक्सपेरिमेंट हा एक इंटरेस्टिंग एक्सपेरिमेंट आहे. या एक्सपेरिमेंटमध्ये फ्रेडरिक ग्रिफिथ यांनी नेचर काय असेल जेनेटिक मटेरियलचं, प्रोटीन आहे की DNA आहे किंवा जेनेटिक मटेरियल असतं का, हे डिस्कवर करण्यासाठी एक एक्सपेरिमेंट केला. या एक्सपेरिमेंटमध्ये फ्रेडरिक ग्रिफिथ यांनी 1928 मध्ये वापर केला एका बॅक्टेरियाचा. त्या बॅक्टेरियामुळे निमोनिया होतो. बॅक्टेरियाचं नाव काय? बॅक्टेरियाचं नाव आहे स्ट्रेप्टोकोकस निमोनी. बॅक्टेरियाचं नाव पहा बरं काय? स्ट्रेप्टोकोकस निमोनी. स्पेलिंग लक्षात ठेवायचं, स्ट्रेप्टोकोकस निमोनी. ज्यावेळेस एखादा सायंटिफिक नेम असतं, बॅक्टेरियाचं नाव असेल, प्लांटचं नाव असेल, तुम्हाला सेपरेटली अंडरलाईन करायचं, हे पण विसरायचं नाही थेअरीमध्ये करताना. ठीक आहे. तर स्ट्रेप्टोकोकस निमोनीला आधीचं एक नाव होतं डिप्लोकोकस निमोनी. काय नाव होतं? डिप्लोकोकस निमोनी. डिप्लोकोकस म्हणजे असा,
दोन कोकाय म्हणजे काय, स्पेरिकल शेपवाला बॅक्टेरिया. मग हा डिप्लोकोकस निमोनी हा असा असेल, दोन ज्यावेळेस असे कोका एकमेकाला चिटकलेले दिसतात तुम्हाला, याला डिप्लोकोकस असं म्हणतात. ठीक आहे. मग हा जो स्ट्रेप्टोकोकस निमोनिया आहे, स्ट्रेप्टोकोकस म्हणजे काय, स्ट्रेप्टोकोकस म्हणजे अशी चेन फॉर्म करणारा बॅक्टेरिया. चेन फॉर्म करणारा म्हणजे एक कोकाय दुसऱ्या कोकाला चिटकलेला आहे, अशी चेन फॉर्म करणारा बॅक्टेरिया, म्हणून याचं नाव आहे स्ट्रेप्टोकोकस. आता निमोनी का, कारण हा निमोनी जो आहे हा निमोनिया कॉज करतो. कोणामध्ये निमोनिया कॉज करतो, मॅमल्समध्ये. ह्युमनमध्ये सुद्धा हा निमोनिया कॉज करतो किंवा मॅमल्समध्ये निमोनिया कॉज करतो. मग या एक्सपेरिमेंटसाठी यांनी स्ट्रेप्टोकोकस निमोनी या बॅक्टेरियाचा वापर केला आणि याचबरोबर माईसचा वापर केला, म्हणजे उंदरांचा वापर केला. ठीक आहे. मग आता स्ट्रेप्टोकोकस निमोनी जो आहे, या स्ट्रेप्टोकोकस निमोनीचे दोन स्ट्रेन आहेत. एक आहे आर स्ट्रेन. आता स्ट्रेन काय आहे, आर स्ट्रेन आणि एस स्ट्रेन. स्ट्रेनला आपण म्हणूयात व्हरायटी, सिंपल तुम्हाला कळेल असं. आर स्ट्रेन आणि एस स्ट्रेन अशा दोन स्ट्रेन होत्या स्ट्रेप्टोकोकस निमोनीच्या. ठीक आहे. आता या आर आणि एस स्ट्रेनच्या प्रॉपर्टीज समजून घ्या. आर स्ट्रेन आहे रफ स्ट्रेन. ही स्ट्रेन नॉन पॅथोजेनिक आहे, नॉन पॅथोजेनिकलाच अव्हायर्युलंट असं सुद्धा म्हणतात, अव्हायर्युलंट. ठीक आहे. कशी आहे आर स्ट्रेन, रफ आहे, ओके, नॉन पॅथोजेनिक आहे, अव्हायरुलंट आहे. आणि ही जी स्ट्रेन आहे, या स्ट्रेनचा जो बॅक्टेरिया असतो त्याच्या भोवती कॅप्सूल प्रेझेंट नसते. तुम्हाला माहिती आहे काही बॅक्टेरियामध्ये कॅप्सूल प्रेझेंट असते, लिपोपॉलिसॅकराइड लेअर प्रेझेंट असतो. तसं लिपोपॉलिसॅकराइड लेअर या स्ट्रेन भोवती नाही आहे. ठीक आहे. सो दिस इज नॉट एनकॅप्सुलेटेड, ठीक आहे. ओके. आता पहा, जी एस स्ट्रेन आहे ही आहे स्मूथ स्ट्रेन. हिला स्मूथ का म्हणतात, कारण ही जी स्ट्रेन आहे ही आहे कॅप्सुलेटेड किंवा एनकॅप्सुलेटेड, राईट. कॅप्सुलेटेड स्ट्रेन आहे, एनकॅप्सुलेटेड आहे. आणि कॅप्सूल या स्ट्रेनच्या भोवती असल्यामुळे, या टाईपच्या बॅक्टेरियाच्या भोवती कॅप्सूल असल्यामुळे हे बॅक्टेरिया पॅथोजेनिक होतात किंवा व्हायर्युलंट होतात. सो दीज आर पैथोजेनिक स्ट्रेन, ओके, और व्हायर्युलंट म्हणजेच काय रे, पॅथोजेनिक, ज्यामुळे डिसीज होतो. ओके. तर ही जी एस स्ट्रेन होती, एस स्ट्रेन वॉज एबल टू कॉज द निमोनिया अँड आर स्ट्रेन वॉज नॉन पॅथोजेनिक, वॉज नॉट कॉजिंग द निमोनिया. अशा दोन स्ट्रेन होत्या स्ट्रेप्टोकोकस निमोनीच्या. आता ही जी स्मूथ स्ट्रेन आहे आणि रफ स्ट्रेन आहे, ही स्मूथ आणि ही रफ. तर स्मूथ आणि रफ स्ट्रेनला जर आपण लॅबोरेटरीमध्ये ग्रो केलं, लॅबोरेटरीमध्ये कल्चर केलं म्हणजे काय, मीडियम घेतात, ओके, न्यूट्रिएंट मीडियम असं त्याला म्हणतात. अशा न्यूट्रिएंट मीडियमवर जर आपण आर आणि एस या दोन्ही स्ट्रेनला ग्रो केलं, बॅक्टेरियांना आपण ग्रो करू शकतो मीडियममध्ये, लॅबोरेटरीमध्ये. ठीक आहे. मग जर आर स्ट्रेनला ग्रो केलं तर आर स्ट्रेन बनवतात कॉलनीज. काय बनवतात, कॉलनी म्हणजे काय, बॅक्टेरियांना आपण या मीडियमवर टाकणार, हे न्यूट्रिएंट मीडियम आहे. न्यूट्रिएंट मीडियमवर ज्यावेळेस आपण बॅक्टेरियांना टाकतो, बॅक्टेरिया ग्रो होतात आणि ज्यावेळेस ते ग्रो होतात ते डिवाइड होतात, राईट. बॅक्टेरियामध्ये ग्रोथ काय, ग्रोथ इज इक्वल टू द इन्क्रीज इन सेल नंबर इन बॅक्टेरिया. मग बॅक्टेरियांची साईज, सेल नंबर वाढत जाईल, सेल नंबर वाढेल आणि तिथे एक 24 आवर्स नंतर किंवा 48 आवर्स नंतर, एकदा आपण बॅक्टेरिया टाकले की 24 आवर्स नंतर किंवा 48 आवर नंतर आपल्याला काही कॉलनी दिसायला लागतात. ठीक आहे. मग आता इथे जी कॉलनी दिसते ही असते रफ. कॉलनी कशी दिसते, रफ मार्जिनवाली कॉलनी इथे अपियर होते. मार्जिन पहा या कॉलनीचं कसं, मी आणखी काढून दाखवतो तुम्हाला. हे असं कॉलनी दिसतं, मार्जिन दिसतं. हे रफ मार्जिन जे आहे हे आर बॅक्टेरियांचं फीचर आहे, आर टाईपच्या स्ट्रेनचं फीचर आहे. ठीक आहे. आणि जर स्मूथ टाईपच्या स्ट्रेनला ग्रो केलं मीडियमवर, तर ज्या कॉलनी बनायच्या त्या कॉलनीचं मार्जिन स्मूथ असायचं. तुम्ही इथे दोघांमध्ये फरक नोटीस करू शकता. ही कॉलनी कशी आहे, रफ, ही कॉलनी कशी आहे, स्मूथ. याचं मार्जिन बघा कॉलनीचं कसं आहे, स्मूथ. इथे मार्जिन पहा कसं आहे, रफ. ठीक आहे. तर असे आर आणि एस दोन टाईपच्या स्ट्रेन होत्या, या त्यांच्या प्रॉपर्टीज आहेत. या प्रॉपर्टीजवर सुद्धा एखादा MCQ येऊ शकतो, विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. आता आपण ॲक्च्युअल एक्सपेरिमेंट कसा केला गेला याबद्दल अभ्यास करूयात. फ्रेडरिक ग्रिफिथ यांनी ॲक्च्युअल एक्सपेरिमेंट 4 स्टेपमध्ये केला किंवा 4 एक्सपेरिमेंट त्यांनी केले. यासाठी 4
स्टेप्स केल्या. काय होत्या या 4 स्टेप्स? पहिली स्टेप होती त्यांनी आर स्ट्रेन घेतली. लाईव्ह आर मी म्हणेन या स्ट्रेनला. आर स्ट्रेनला पहिले मीडियममध्ये ग्रो करायचं, लिक्विड मीडियममध्ये ग्रो करायचं. लिक्विड मीडियममध्ये ग्रो केल्यानंतर या आर स्ट्रेनचं इंजेक्शन त्यांनी एक हेल्दी माईस घेतला. हेल्दी माईस घेतला आणि त्या हेल्दी माईसला त्याचं इंजेक्शन दिलं. आर स्ट्रेनचं इंजेक्शन हेल्दी माईसला दिलं. लाईव्ह आरचं इंजेक्शन हेल्दी माईसला दिल्यानंतर हेल्दी माईसला काही निमोनिया झाला नाही. माईसला निमोनिया झाला नाही अँड माईस वेअर अलाइव्ह. आणि माईस कसे राहिले? अलाइव्ह राहिले. तो जो एक उंदीर होता त्याला एक इंजेक्शन दिलं, त्यानंतर उंदराला निमोनिया झाला नाही आणि तो अलाइव्ह होता. दुसरी स्टेप केली त्यांनी, लाईव्ह एसला घेतलं. लाईव्ह एस कल्चर घेतलं, एस बॅक्टेरियांचं, एस स्ट्रेनचं कल्चर घेतलं आणि या एस स्ट्रेनच्या कल्चरचं इंजेक्शन दुसऱ्या एका हेल्दी माईसला दिलं, हेल्दी माऊसला दिलं. ठीक आहे. हेल्दी माऊसला इंजेक्शन दिल्यानंतर काही दिवसांनी या माऊसला निमोनिया झाला. निमोनिया झाला आणि निमोनिया झाल्यानंतर दिस माईस वेअर डाईड आणि हा मेला काही दिवसांनी उंदीर निमोनिया होऊन. तिसरी स्टेप त्यांनी केली, हिट किल्ड सस्पेन्शन घेतलं लाईव्ह आरचं. हिट किल्ड सस्पेन्शन घेतलं. सस्पेन्शन म्हणजे ज्यामध्ये बॅक्टेरियांना किल केलेलं आहे. हिट किल्ड सस्पेन्शन ऑफ एस घेतलं यांनी. ठीक आहे. हिट किल्ड सस्पेन्शन घेतलं एसचं. एस बॅक्टेरिया जे आहेत यांना बॉईल करायचं, कूल करायचं. बॉईल केल्यामुळे बॅक्टेरिया मरतील, त्यांच्या सेल्स फुटतील, बरोबर. आणि असं जे सस्पेन्शन आहे याला म्हटलं आपण हिट किल्ड सस्पेन्शन ऑफ एस. हे हिट किल्ड सस्पेन्शन ऑफ एस घेतलं आणि काही उंदरांना त्याचं इंजेक्शन दिलं. ज्या ज्या उंदरांना या हिट किल्ड एसचं इंजेक्शन दिलं असेल ते उंदीर जिवंत राहिले, कारण हे हिट किल्ड एस होतं. हिट किल्ड एस मध्ये यामध्ये बॅक्टेरिया जिवंत नाही आहेत. बॅक्टेरिया जिवंत नाहीत म्हणजे उंदरांना निमोनिया झाला नाही, उंदरांना निमोनिया होणार नाही अँड द माईस वेअर अलाइव्ह. या केसमध्ये उंदीर जिवंत राहिले. फोर्थ स्टेप यांनी केली. फोर्थ स्टेपमध्ये यांनी हिट किल्ड सस्पेन्शन ऑफ एसला घेतलं. हिट किल्ड सस्पेन्शन ऑफ एस. हिट किल्ड सस्पेन्शन ऑफ एस ला घेतलं आणि याबरोबर मिक्स केलं लाईव्ह आर बॅक्टेरियांना. लाईव्ह आर, आता आर कसे आहेत? आर तर डिसीज कॉज करत नाहीत. पहिल्या एक्सपेरिमेंटवरनं, पहिल्या स्टेपवरनं कळालं लाईव्ह आर काय डिसीज कॉज करत नाहीत. हिट किल्ड एस सुद्धा डिसीज कॉज करत नाही, हे या स्टेपवरनं समजलं. पण दोघांना यांनी मिक्स केलं आणि याचं इंजेक्शन उंदरांना दिलं आणि त्यानंतर असं ऑब्झर्व झालं की उंदरांना निमोनिया झाला आणि उंदीर मेले. मग आता हे कसं काय पॉसिबल आहे? कसं काय पॉसिबल आहे? हिट किल्ड एस आणि लाईव्ह आर दोघांना जर तुम्ही सेपरेटली दिलं तर उंदरांना निमोनिया होतच नाही, पण दोघांना जर मिक्स करून दिलं तर उंदरांना निमोनिया झाला आणि उंदीर मेले. मग हे जे मेलेले उंदीर होते या उंदरांमधनं फ्रेडरिक ग्रिफिथ यांनी ब्लड काढलं आणि या ब्लडला कल्चर केलं मीडियमवर. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, मीडियमवर आपण बॅक्टेरियांना ग्रो करू शकतो. या ब्लडला कल्चर केलं मीडियमवर आणि त्यानंतर त्यांना ऑब्झर्व झालं की आपण इंजेक्शन तर लाईव्ह आरचं दिलं होतं, पण इथे जे बॅक्टेरिया ग्रो होतात त्यांनी तर स्मूथ कॉलनी फॉर्म केलेली आहे. इंजेक्शन दिलं लाईव्ह आरचं, पण बॅक्टेरिया जे डाईड माईसमधनं मिळालेले आहेत, डेड माईसमधनं मिळालेले आहेत, त्यांनी तर स्मूथ कॉलनी फॉर्म केली. कसं काय फॉर्म केली स्मूथ कॉलनी? तर मग यासाठी ग्रिफिथ यांनी असं स्टेटमेंट केलं की समथिंग हॅज ट्रान्सफर्ड फ्रॉम द हिट किल्ड सस्पेन्शन ऑफ एस टू द लाईव्ह आर. हिट किल्ड सस्पेन्शन जे आहे एसचं, त्यामधून लाईव्ह आर कडे काहीतरी गेलेलं आहे, ज्यामुळे आरचं कन्व्हर्जन एस मध्ये झालं.
आरचं कन्व्हर्जन एस मध्ये झालं म्हणजे आर टाईपची जी स्ट्रेन होती ती नॉन कॅप्सुलेटेड स्ट्रेन होती, त्या नॉन कॅप्सुलेटेड स्ट्रेनचं कन्व्हर्जन कॅप्सुलेटेड स्ट्रेन मध्ये झालं. आर टाईपची स्ट्रेन नॉन व्हिरुलंट होती, नॉन पॅथोजेनिक होती, तिचं कन्व्हर्जन पॅथोजेनिक स्ट्रेन मध्ये झालं म्हणजे व्हिरुलंट स्ट्रेन मध्ये एस मध्ये झालं. जी आर टाईपची स्ट्रेन होती ती रफ कॉलनी फॉर्म करणारी होती, रफ मार्जिन वाली कॉलनी तयार करणारी होती, तिचं कन्व्हर्जन एस मध्ये झालं, स्मूथ मार्जिन तयार करणाऱ्या कॉलनी मध्ये झालं. याचा अर्थ आरचं कन्व्हर्जन एस मध्ये करणारा असा काहीतरी सबस्टन्स हिट किल्ड एस मध्ये आहे. आणि हा जो सबस्टन्स आहे हिट किल्ड एस मध्ये यालाच म्हटलं गेलं ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. काय म्हटलं गेलं? ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय? बदल. आरचं ट्रान्सफॉर्मेशन एस मध्ये झालं. का झालं? कारण हिट किल्ड सस्पेन्शन ऑफ एस मध्ये असं काहीतरी आहे. हे एखादं प्रोटीन असू शकतं किंवा डीएनए असू शकतो किंवा आरएनए असू शकतो किंवा लिपिड असू शकतं किंवा कार्बोहायड्रेट असू शकतं. ठीक आहे. मग हे जे बायोकेमिकल आहे हे कोणतं आहे हे डिटरमाइन करण्यासाठी पुढचे एक्सपेरिमेंट केले गेले. ठीक आहे. मग हा जो एक्सपेरिमेंट आहे यावरनं फक्त एवढंच कळालं की जेनेटिक मटेरियल असतं, पण त्या जेनेटिक मटेरियलचा नेचर समजलं का? जेनेटिक मटेरियलचं नेचर इथे समजलं नाही. या एक्सपेरिमेंटला म्हणतात ग्रिफिथ्स ट्रान्सफॉर्मेशन एक्सपेरिमेंट. ठीक आहे. यावर टाइप ऑफ बॅक्टेरियावर खूप सारे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, फ्रेम केले जाऊ शकतात क्वेश्चन्स. ठीक आहे. आता आपण पाहूया दुसरा एक्सपेरिमेंट, ज्या एक्सपेरिमेंटद्वारे नेचर काय असेल जेनेटिक मटेरियलचं हे डिटरमाइन करण्यासाठी काही एक्सपेरिमेंट केले गेले. ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपलचं नेचर काय आहे हे डिस्कवर करण्यासाठी 1944 मध्ये थ्री सायंटिस्ट, एकाचं नाव होतं एव्हरी, दुसऱ्यांचं नाव होतं मॅकलिओड आणि तिसऱ्यांचं नाव होतं मॅककार्टी. ओके. फक्त सरनेम लक्षात ठेवा. एव्हरी, मॅकलिओड अँड मॅककार्टी या तिघांनी एक्सपेरिमेंट केले की जेनेटिक मटेरियलचं नेचर, जेनेटिक मटेरियल जे आहे त्याचं नेचर काय आहे. यासाठी यांनी जे हिट किल्ड सस्पेन्शन होतं, हिट किल्ड सस्पेन्शन ऑफ एस जे आहे, या हिट किल्ड सस्पेन्शन ऑफ एस ला घेतलं. या हिट किल्ड सस्पेन्शन ऑफ एस मधनं यांनी सेपरेट केलं डीएनएला, सेपरेट केलं आरएनएला आणि सेपरेट केलं प्रोटीनला. डीएनए, आरएनए अँड प्रोटीन या तिघांना सेपरेट केलं हिट किल्ड सस्पेन्शन ऑफ एस मधनं. आणि या तीनही सॅम्पलमध्ये जिथे डीएनए सेपरेट केलेला आहे, आरएनए सेपरेट केलेला आहे, प्रोटीन सेपरेट केलेला आहे, या तिन्ही सॅम्पलमध्ये लाईव्ह आरचे काही बॅक्टेरिया टाकले. लाईव्ह आरचे काही बॅक्टेरिया टाकले. ठीक आहे. लाईव्ह आरचे काही बॅक्टेरियामध्ये टाकले आणि मग ऑब्झर्व केलं की या आरचं कन्व्हर्जन एस मध्ये होतं का. यासाठी यांनी माईसचा वापर नाही केला. मी तुम्हाला सांगितलं सिंपल, यांनी कल्चर, जे कल्चरिंग करतो आपण बॅक्टेरियांचं, त्याचा वापर केला. तर लाईव्ह आर कोणती कॉलनी फॉर्म करतात? रफ कॉलनी फॉर्म करतात. या आरला या डीएनएच्या सॅम्पलमध्ये टाकलं, आरएनएच्या सॅम्पलमध्ये टाकलं, प्रोटीनच्या सॅम्पलमध्ये टाकलं आणि नंतर थोड्या वेळानंतर यांना बाहेर काढलं आणि मीडियममध्ये कल्चर केलं. मीडियममध्ये कल्चर केल्यानंतर फक्त डीएनएच्या सॅम्पलमध्ये टाकलेला जो बॅक्टेरिया होता तो कोणता होता? लाईव्ह आर. डीएनएच्या सॅम्पलमध्ये टाकलेला जो लाईव्ह आर होता त्यानेच फक्त स्मूथ कॉलनी फॉर्म केली. त्यानेच फक्त कोणती कॉलनी फॉर्म केली? स्मूथ मार्जिनवाली कॉलनी फॉर्म केली. आणि ज्या आरएनए आणि प्रोटीनच्या सॅम्पलमध्ये टाकलेले बॅक्टेरिया होते लाईव्ह आर, जे आरएनए आणि प्रोटीनच्या सॅम्पलमध्ये टाकलेले लाईव्ह आर होते, या लाईव्ह आरने स्मूथ कॉलनी फॉर्म केली नाही, यांनी रफ कॉलनी फॉर्म केली. या एक्सपेरिमेंटवरनं यांना कळालं की डीएनए हा जेनेटिक मटेरियल असू शकतो, कारण डीएनएचा सॅम्पल प्युरिफाय केलेला आहे आणि त्या प्युरिफाय सॅम्पलमध्ये लाईव्ह आरचं कन्व्हर्जन एस मध्ये झालं. ठीक आहे. मग आता या एक्सपेरिमेंटला कन्फर्म करण्यासाठी यांनी काही एन्झाईम्सचा पण वापर केला. कसा केला एन्झाईमचा वापर? पहा. यांनी हिट किल्ड सस्पेन्शन घेतलं आणि या हिट किल्ड सस्पेन्शन मध्ये हिट किल्ड सस्पेन्शन घेतलं. या हिट किल्ड सस्पेन्शन मध्ये एक एन्झाईम टाकला डीएनएज. कोणता एन्झाईम टाकला? डीएनएज. लक्षात घ्या,
डीएनएज हा असा एन्झाईम आहे जो डीएनएचं डिग्रेडेशन करून टाकेल, ब्रेकडाऊन करून टाकेल. हिट किल सस्पेन्शन घेतलं आपण यामध्ये, आणि या हिट किल सस्पेन्शनमध्ये जर आपण डीएनएज एन्झाईम टाकला तर डीएनएज त्याला ब्रेकडाऊन करून टाकेल डीएनएला, या हिट किल सस्पेन्शनमध्ये असलेल्या. पण प्रोटीन आणि आरएनए तसंच राहील. प्रोटीन आणि आरएनए या सॅम्पलमध्ये असाच राहणार आहे. आणि मग या हिट किल सस्पेन्शनमध्ये त्यांनी लाईव्ह वायरला टाकलं, आणि आता बघूयात काय होतं. ठीक आहे. त्यानंतर दुसरं हिट किल सस्पेन्शन घेतलं. त्या हिट किल सस्पेन्शनमध्ये त्यांनी प्रोटीएज एन्झाईम टाकला. प्रोटीएज टाकला. प्रोटीएज काय करतो, जेवढं प्रोटीन असेल त्या प्रोटीनचं डिग्रेडेशन करून टाकेल. ठीक आहे. इथे या सॅम्पलमध्ये प्रोटीनचं डिग्रेडेशन झालं, पण डीएनए तसंच आहे, आरएनए तसंच आहे. ठीक आहे. तिसऱ्या सॅम्पलमध्ये त्यांनी आरएनएच टाकला. काय टाकला, आरएनएच टाकला. आणि आरएनएच टाकल्यानंतर इथे आरएनएचं डिग्रेडेशन होणार आहे. ठीक आहे. आरएनएचं काय होणार आहे, डिग्रेडेशन होणार आहे. पुढे आणखी एक सॅम्पल घेतला त्यांनी, आणि त्या सॅम्पलमध्ये त्यांनी प्रोटीएज आणि आरएनएच टाकला. प्रोटीएज आणि आरएनएच टाकला. प्रोटीएज आणि आरएनएच टाकल्यानंतर इथे या सॅम्पलमध्ये असलेला प्रोटीन आणि आरएनए याचं कंप्लीट डिग्रेडेशन होणार आहे, डीएनए तसंच राहणार आहे. ठीक आहे. आणि मग हा एक्सपेरिमेंट केल्यानंतर पहा, इथे प्रोटीएज टाकला, इथे आरएनएच टाकला. जिथे आरएनएच टाकला तिथे आरएनएचं डिग्रेडेशन होणार आहे. जिथे प्रोटीएज टाकला तिथे प्रोटीनचं डिग्रेडेशन होणार आहे. जिथे डीएनएच टाकला तिथे डीएनएचं डिग्रेडेशन होणार आहे. आणि ज्या सॅम्पलमध्ये प्रोटीएज आणि आरएनएच टाकला तिथे प्रोटीन आणि आरएनए दोघांचं डिग्रेडेशन होणार आहे, डीएनए तसंच राहणार आहे. ठीक आहे. आता या सॅम्पलमध्ये फक्त काय आहे, डीएनए. ओके. आता या प्रत्येक सॅम्पलमध्ये त्यांनी लाईव्ह आरला टाकलं. प्रत्येक सॅम्पलमध्ये लाईव्ह आर बॅक्टेरिया टाकले काही, आणि मग या लाईव्ह आरला काही तासांसाठी यामध्ये ठेवून यांचं कल्चरिंग केलं. आणि कल्चरिंग केल्यानंतर हे ऑब्झर्व झालं की ज्या सॅम्पलमध्ये डीएनएज एन्झाईम टाकला होता त्या सॅम्पलचा डीएनए ब्रेकडाऊन झालेला आहे. या सॅम्पलमध्ये लाईव्ह आरचं कन्व्हर्जन एस मध्ये झालं नाही. लाईव्ह आरचं कन्व्हर्जन एस मध्ये झालं नाही. याचा अर्थ डीएनए हा जेनेटिक मटेरियल असला पाहिजे, कारण जिथे डीएनए ब्रेकडाऊन केलेला आहे तिच्या आरचं कन्व्हर्जन एस मध्ये होत नाहीये. जिथे प्रोटीएज टाकला होता तिथे डीएनए होता म्हणून इथे आरचं कन्व्हर्जन एस मध्ये झालं. याचा अर्थ प्रोटीएज हा जो एन्झाईम आहे, प्रोटीएजने प्रोटीनला डिग्रेड केलं. प्रोटीन डिग्रेड जरी झालेला असला तरी सुद्धा आरचं कन्व्हर्जन एस मध्ये झालं. म्हणजे प्रोटीन हा जेनेटिक मटेरियल असू शकत नाही. ओके. जिथे आरएनएस टाकला होता तिथे डीएनए आणि प्रोटीन होता, मग इथे डीएनए पण होता आणि प्रोटीन पण होता. ठीक आहे. मग इथे आरचं कन्व्हर्जन एस मध्ये झालं, कारण इथे या सॅम्पलमध्ये डीएनए होता. आणि या पुढच्या सॅम्पलमध्ये बघा, प्रोटीएज आणि आरएनएस टाकलंय, आणि प्रोटीएज आणि आरएनएस प्रोटीन आणि आरएनएला डिग्रेड करेल. इथे राहणार फक्त डीएनए. या सॅम्पलमध्ये जो आर टाकलेला आहे त्याचं कन्व्हर्जन एस मध्ये झालं. याचा अर्थ डीएनए हा जेनेटिक मटेरियल आहे. ही जी टेस्ट आहे यामध्ये त्यांनी एन्झाईम्सचा वापर केला, आणि या एन्झाईम्सवरनं हे समजलं की नेचर ऑफ द जेनेटिक मटेरियल इज द डीएनए. ठीक आहे. पण खूप सारे जे दुसरे सायंटिस्ट होते यांना हा एक्सपेरिमेंट मान्य नव्हता. एक असा कन्फर्म एक्सपेरिमेंट पाहिजे होता की ज्यामध्ये फक्त डीएनए हेच जेनेटिक मटेरियल आहे हे आपल्याला समजेल. ठीक आहे. या एक्सपेरिमेंटवरनं बऱ्यापैकी प्रूव्ह झालं होतं की डीएनए हाच काय असणार आहे, जेनेटिक मटेरियल असणार आहे. ओके. परंतु हे खूप साऱ्या सायंटिस्टला ऍक्सेप्ट नसल्यामुळे आणखी एक एक्सपेरिमेंट इम्पॉर्टंट आहे यामध्ये, तो आहे हर्शे अँड चेजचा एक्सपेरिमेंट. पाहूयात हर्शे अँड चेज एक्सपेरिमेंट. हा जो हर्शे आणि चेजचा एक्सपेरिमेंट आहे याने प्रूव्ह झालं की डीएनए इज द जेनेटिक मटेरियल. आता पाहूयात फायनल एक्सपेरिमेंट ज्यावरनं समजलं डीएनए इज द जेनेटिक मटेरियल. हा एक्सपेरिमेंट आहे हर्शे अँड चेज यांचा. हर्शे अँड चेज. हर्शे अँड चेज यांनी बॅक्टेरियोफाजचा वापर केला. बॅक्टेरियोफाज आर द व्हायरसेस दॅट इन्फेक्ट द बॅक्टेरिया. बॅक्टेरियाला इन्फेक्शन करणारे व्हायरसेस म्हणजेच बॅक्टेरियोफाज. यापैकी एक बॅक्टेरियोफाज आहे त्याचं नाव आहे लॅम्बडा बॅक्टेरियोफाज. लॅम्बडा बॅक्टेरियोफाज. तुम्ही 11th मध्ये स्टडी केलं असेल. जनरली बॅक्टेरियोफाजचा शेप हा टॅडपोल सारखा असतो. टॅडपोल लाईक शेप असतो बॅक्टेरियोफाजचा. हा लॅम्बडा बॅक्टेरियोफाज आहे जो इन्फेक्शन करतो एका बॅक्टेरियाला. बॅक्टेरियाचं नाव आहे इश्चेरिशिया कोलाई.
इश्चेरिशिया कोलाई हा बॅक्टेरिया आहे. हा बॅक्टेरिया आपल्या कोलॉनमध्ये प्रेझेंट असतो. या इश्चेरिशिया कोलायला इन्फेक्शन करणारा बॅक्टेरियोफाज आहे बॅक्टेरियोफाज लॅम्बडा. हर्शे अँड चेज यांनी बॅक्टेरियोफाज लॅम्बडाला ग्रो केलं दोन वेगवेगळ्या मीडियममध्ये. एका मीडियममध्ये होता P32. काय होता? P32 हा एक आयसोटोप आहे फॉस्फरसचा. फॉस्फरसचा आयसोटोप आहे P32, रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस आहे. या रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस असलेल्या मीडियममध्ये बॅक्टेरियोफाज लॅम्बडाला त्यांनी ग्रो केलं. आणि दुसरं मीडियम त्यांनी घेतलं S35 हा रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर आहे. या रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर असलेल्या मीडियममध्ये बॅक्टेरियोफाजला ग्रो केलं. दोन वेगवेगळ्या मीडियममध्ये बॅक्टेरियोफाजला त्यांनी ग्रो केलं. आता जो फॉस्फरस असतो, ऐका, फॉस्फरस जो असतो DNA मध्ये असतो. न्यूक्लिओटाइड्समध्ये फॉस्फरस असतो, म्हणजे DNA मध्ये फॉस्फरस असतो. म्हणजे हा P32 जिथे नॉर्मल फॉस्फरस असेल DNAचा त्या ठिकाणी पेनेट्रेट होईल. बरोबर. आणि प्रोटीनमध्ये ज्या चेन असतात ना, त्या चेन एकमेकांना बाइंड होतात बाय द डायसल्फाइड ब्रिज. डायसल्फाइड ब्रिज म्हणजे सल्फर सल्फर बॉन्डने. म्हणजे प्रोटीनमध्ये सल्फर असतं हे लक्षात घ्या. तर जिथे नॉर्मल सल्फर असेल तिथे हा रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर पेनेट्रेट होईल प्रोटीनमध्ये. ठीक आहे. म्हणजे बॅक्टेरियोफाजला जर P32 असलेल्या मीडियमवर ग्रो केलं तर हा आहे बॅक्टेरियोफाज जो तुम्हाला दिसतोय टॅडपोल लाईक शेप. ठीक आहे. हा असा टॅडपोल शेपवाला बॅक्टेरियोफाज आहे. हा जो बॅक्टेरियोफाज आहे या बॅक्टेरियोफाजला फर्स्ट ग्रो केलेला आहे P32 वाल्या मीडियममध्ये. बॅक्टेरियोफाजचं स्ट्रक्चर तुम्हाला माहीत असेल. हे वरचं जे कव्हर असतं याला कॅप्सिड असं म्हणतो किंवा कॅप्सिड हेड असं म्हणतो. हे प्रोटीनने बनलेलं असतं आणि छोटे छोटे कॅप्सोमियर्स, छोटे छोटे युनिट्स प्रोटीनचे ज्यांना कॅप्सोमियर म्हणतात त्याने हा हेड जो असतो तो बनलेला असतो. ठीक आहे. आता यामध्ये बघा हा जो DNA आहे याचा, हा जो बॅक्टेरियोफाज आहे ना, बॅक्टेरियोफाज लॅम्बडा आहे, याच्याकडे DNA आहे ॲज अ जेनेटिक मटेरियल. या DNA मध्ये P32 पेनेट्रेट झाला. DNA मध्ये काय पेनेट्रेट झाला? P32. आता P32 या DNA मध्ये पेनेट्रेट झाला असेल तर हा DNA होईल रेडिओ ॲक्टिव्ह. रेडिओ ॲक्टिव्हिटी तुम्हाला माहित आहे. या DNA वर जर मी लाईट सोडली तर ती लाईट एमिट करेल हा DNA. ही रेडिओ ॲक्टिव्हिटी आहे. राईट. ही प्रॉपर्टी आहे. मग या बॅक्टेरियोफाज, या टाईपचे जे बॅक्टेरियोफाज जे P32 वर ग्रो केले, असे खूप सारे बॅक्टेरियोफाज यांचा DNA हा रेडिओ ॲक्टिव्ह झाला. हे तुम्हाला इथे समजून घ्यायचं आहे. दुसऱ्यामध्ये यांनी काही बॅक्टेरियोफाजला ग्रो केलं. कोणावर ग्रो केलं? S35 वाल्या मीडियम मध्ये. तर मग या बॅक्टेरियोफाजला मी असं दाखवतो. हे बॅक्टेरियोफाज हे त्यांचं प्रोटीन कोट. बरोबर. टॅडपोल शेप सेम बॅक्टेरियोफाज. आणि या बॅक्टेरियोफाजचा हा वरती प्रोटीन कोट आहे. या प्रोटीन कोटला इथे लेबल होणार आहे कशाने? S35 ने. S35 ने प्रोटीन कोट लेबल होणार. याचा अर्थ लक्षात घ्या, हा प्रोटीन कोट होणार आहे रेडिओ ॲक्टिव्ह. काय होणार आहे? रेडिओ ॲक्टिव्ह. ठीक आहे. आणि याच्या आतमध्ये बॅक्टेरियाचा जेनेटिक मटेरियल असेल जो आहे DNA. ठीक आहे. जेनेटिक मटेरियल असेल, पण जेनेटिक मटेरियल जो असेल म्हणजे जो DNA असेल तो इथे लेबल होणार नाहीये, कारण याला आपण S35 वाल्या रेडिओ ॲक्टिव्ह मीडियमवर ग्रो केलंय. P32 वाल्या मीडियमवर ग्रो केलेलं का? नाही. मग आता हे दोन टाईपचे बॅक्टेरियोफाज मिळाले. आता या दोन्ही बॅक्टेरियोफाजला त्यांनी कॉन्टॅक्टमध्ये ठेवलं इश्चेरिशिया कोलायच्या सेलच्या. म्हणजे काय करायचं? दोन टेस्ट ट्यूब घेतल्या आपण. एकामध्ये बॅक्टेरियोफाज आहे, दुसऱ्यामध्ये बॅक्टेरियोफाज आहे. एकामध्ये प्रोटीन लेबल केलेले बॅक्टेरियोफाज आहे, दुसऱ्यामध्ये DNA लेबल केलेला बॅक्टेरियोफाज आहे. दोघांमध्ये इश्चेरिशिया कोलायच्या सेल टाका. ठीक आहे. दोघांमध्ये इश्चेरिशिया कोलायच्या सेल टाका. बॅक्टेरियोफाजची प्रॉपर्टी आहे की बॅक्टेरियोफाज इश्चेरिशिया कोलायच्या सेलवर बसेल, लँड होईल. लँड झाल्यानंतर त्याला इन्फेक्शन करेल. आता चेक करायचं होतं बॅक्टेरियोफाज बॅक्टेरियांना ज्यावेळेस इन्फेक्शन करतो त्यावेळेस त्या बॅक्टेरियामध्ये प्रोटीन जातं की DNA जातं? सिंपल आहे. काय जातं हे चेक करायचं. जर प्रोटीन गेला तर प्रोटीन हा जेनेटिक मटेरियल असेल, DNA गेला तर DNA हा जेनेटिक मटेरियल असेल. ठीक आहे. बघा मग सर्वात पहिली स्टेप काय? बॅक्टेरियोफाजला लेबल केलं. बॅक्टेरियोफाजच्या पार्ट्सला लेबल केलं. DNAला लेबल केलं P32 ने. DNA झाला रेडिओ ॲक्टिव्ह. प्रोटीनला केलं लेबल S35 ने. प्रोटीन झाला रेडिओ ॲक्टिव्ह. ओके. आता दोघे रेडिओ ॲक्टिव्ह झाले.
या मध्ये बॅक्टेरियाला टाका, या मीडियममध्ये बॅक्टेरियाला टाका, या सुद्धा मीडियममध्ये बॅक्टेरियाला टाका. आता मी थोडे थोडे मोठे मोठे बॅक्टेरिया काढतो इथे बघा. मग हा जो बॅक्टेरियोफाज आहे बॅक्टेरियाला इन्फेक्शन करेल, हा सुद्धा बॅक्टेरियोफाज बॅक्टेरियाला इन्फेक्शन करेल. इन्फेक्शन केल्यानंतर ज्या दोन्ही टेस्ट ट्यूब असतील, सपोज या टेस्ट ट्यूबमध्ये आपण बॅक्टेरिया बॅक्टेरियोफाजला मिक्स केलं, या टेस्ट ट्यूबमध्ये बॅक्टेरिया आणि बॅक्टेरियोफाजला मिक्स केलं, दोन्ही ज्या टेस्ट ट्यूब असतील या टेस्ट ट्यूबचं करायचंय सेंट्रीफ्युगेशन आफ्टर द इन्फेक्शन इज ओव्हर. इन्फेक्शनसाठी एक पिरियड दिला, 1 तास 2 तास 3 तास, त्यानंतर सेंट्रीफ्युगेशन करायचं. सेंट्रीफ्युगेशन केल्यानंतर लक्ष द्या सर्वांनी, सेंट्रीफ्युगेशन केल्यानंतर जे बॅक्टेरिया असतील, सेंट्रीफ्यूज, यू नो व्हॉट इज सेंट्रीफ्युगेशन. सेंट्रीफ्युगेशनमुळे जे जड वस्तू असतात त्या खाली बसतात आणि ज्या हलक्या असतात त्या वर राहतात. ठीक आहे, मग असं जे सस्पेन्शन असेल, या सस्पेन्शनमध्ये बॅक्टेरिया बसतील खाली. बॅक्टेरियाच्या सेल कुठे असतील? टेस्ट ट्यूबमध्ये खाली बसतील. आणि बॅक्टेरियोफाज जे असतील ते वरती असतील. या सुपरनेटंटमध्ये, वरचं जे सुपरनेटंट असेल याच्यामध्ये बॅक्टेरियोफाज असतील. ज्या बॅक्टेरियोफाजने इन्फेक्शन केलेलं नाही ते मे बी वर असतील आणि खाली काय बसेल? बॅक्टेरिया बसतील. ठीक आहे, मग इथे सुद्धा सेंट्रीफ्युगेशन केलं, इथे सुद्धा सेंट्रीफ्युगेशन केलं. सेंट्रीफ्युगेशन केल्यानंतर बॅक्टेरिया जड असल्यामुळे खाली बसणार आहेत आणि वरती असणारे सुपरनेटंट. ठीक आहे, आता फक्त चेक करायचं रेडिओ ॲक्टिव्हिटी कुठे आहे. इथे जिथे P32 याने DNA लेबल केलेला होता, P32 ने DNA लेबल केलेला होता, तिथे असं ऑब्झर्व झालं की रेडिओ ॲक्टिव्हिटी ही बॅक्टेरियामध्ये दिसते. बॅक्टेरियामध्ये म्हणजे या खालच्या लेअरमध्ये रेडिओ ॲक्टिव्हिटी दिसायला लागली. यावर लाईट इमिट केली, लाईट सोडली, लाईट सोडल्यानंतर हा जो पार्ट आहे बॅक्टेरियावाला, हा जो पार्ट आहे हा लाईट इमिट करायला लागला. याचा अर्थ बॅक्टेरियामध्ये रेडिओ ॲक्टिव्हिटी गेलेली आहे. म्हणजे ज्या सॅम्पलमध्ये आपण DNAला लेबल केलं होतं P32 ने, त्या सॅम्पलमध्ये बॅक्टेरियामध्ये रेडिओ ॲक्टिव्हिटी दिसायला लागली. बॅक्टेरियामध्ये रेडिओ ॲक्टिव्हिटी दिसायला लागली याचा अर्थ जेनेटिक मटेरियल हे DNA असलं पाहिजे, कारण DNA लेबल केलेला होता. DNA हा बॅक्टेरियाच्या सेलमध्ये गेला असेल आणि DNA हा बॅक्टेरियाच्या सेलमध्ये गेल्यामुळे रेडिओ ॲक्टिव्हिटी आपल्याला बॅक्टेरियामध्ये दिसते. दुसऱ्या सॅम्पलमध्ये रेडिओ ॲक्टिव्हिटी जिथे प्रोटीन लेबल केलेला होता तिथे रेडिओ ॲक्टिव्हिटी दिसायला लागली या वरच्या लेअरमध्ये, ज्याला म्हटलं आपण सुपरनेटंट. दुसऱ्या सॅम्पलमध्ये रेडिओ ॲक्टिव्हिटी कुठे दिसायला लागली? सुपरनेटंटमध्ये दिसायला लागली. दुसऱ्या सॅम्पलमध्ये सुपरनेटंटमध्ये दिसते, याचा अर्थ प्रोटीन हा बॅक्टेरियामध्ये गेलाच नाही. प्रोटीन इज नॉट पेनेट्रेटेड इन द बॅक्टेरिया. प्रोटीन जो आहे तो वरच राहिला. बॅक्टेरिया जे असतील, हा खालचा लेअर बॅक्टेरियांचा आहे, या बॅक्टेरियामध्ये रेडिओ ॲक्टिव्हिटी दिसलीच नाही. याचा अर्थ प्रोटीन इज नॉट द जेनेटिक मटेरियल. DNA मस्ट बी द जेनेटिक मटेरियल बिकॉज द DNA हॅज पेनेट्रेटेड इन द बॅक्टेरियल सेल अँड दिस प्रोटीन लेअर or the protein covering of the bacteriophage is outside in the supernatant. यावरून प्रूव्ह झालं की DNA हे जेनेटिक मटेरियल आहे. आता याला कोणी चॅलेंज करू शकत नाही, कारण DNAला लेबल करून टाकलेला आहे. लेबल करून टाकला म्हणून तर तो रेडिओ ॲक्टिव्हिटी दाखवतो ना. आणि रेडिओ ॲक्टिव्हिटी फक्त बॅक्टेरियामध्येच दिसते. जिथे DNA लेबल केलेला आहे तिथे बॅक्टेरियामध्ये दिसते, आणि रेडिओ ॲक्टिव्हिटी जिथे प्रोटीन लेबल केलेला आहे तिथे बॅक्टेरियामध्ये दिसत नाही. याचा अर्थ बॅक्टेरियामध्ये प्रोटीन गेला नाही, DNA गेलेला आहे. ओके, तर या एक्सपेरिमेंटवरनं प्रूव्ह झालं की DNA इज द जेनेटिक मटेरियल अँड दिस इज द हर्शे अँड चेज एक्सपेरिमेंट. थिअरीसाठी सुद्धा एक्सपेरिमेंट विचारला जातो. MCQ साठी सुद्धा खूप सारे क्वेश्चन्स यावर विचारले जाऊ शकतात. मेन क्वेश्चन आहे P32 आणि S35 कोणी कशाला लेबल करणार? P32 ने कशाला लेबल करणार? S35 ने कशाला लेबल करणार? यावर एखादा क्वेश्चन असू शकतो. आता आपण पाहूयात पॅकेजिंग ऑफ DNA. तुम्हाला माहिती का युकॅरियोटिक सेलच्या न्यूक्लियसची साईज काय असते? जर ह्युमनच्या न्यूक्लियसची साईज आपण पाहिली तर अराउंड 10⁻⁻⁶ मीटर एवढं त्याचं डायमेन्शन असतं. न्यूक्लियसचं डायमेन्शन काय? 10⁻⁶ मीटर. आणि या 10⁻⁶ मीटर असलेल्या न्यूक्लियसच्या डायमेन्शनमध्ये DNA असतो. आणि या DNAची लेंथ माहिती का किती असते? या DNAची लेंथ असते अराउंड 2.2 मीटर्स. ह्युमनचा जो DNA आहे यामध्ये अराउंड 6.6 बिलियन बेस पेअर आहेत. म्हणजे 6.6 इंटू 10⁹ बेस पेअर ऑफ न्यूक्लिओटाइड्स आर प्रेझेंट इन द ह्युमन DNA.
आता हा जो एवढा मोठा 2.2 मीटर लेंथ वाला DNA 10⁻⁻⁶ मीटर डायमेन्शन असलेल्या साईज असलेल्या न्यूक्लियसमध्ये ठेवायचं आहे तर कसं ठेवणार? तर याचं उत्तर एकच आहे, हायेस्ट पॅकेजिंग करावं लागेल, हायली पॅकेज्ड फॉर्म ऑफ DNA तयार करावा लागेल आणि मग तो DNA त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल न्यूक्लियसमध्ये. आता हा जो हायली पॅकेज फॉर्म ऑफ DNA कसा फॉर्म होतो हे आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे, ज्याला म्हणतो आपण पॅकेजिंग ऑफ DNA. तर सर्वप्रथम आपण डिस्कस करू पॅकेजिंग ऑफ DNA इन प्रोकॅरियोट्स. जर प्रोकॅरियोटिक सेलचा आपण विचार केला तर प्रोकॅरियोटिक सेलची साईज किती असते रे? सपोज ही इश्चेरिशिया कोलाई आहे, बॅक्टेरिया आहे, साईज काय असेल बॅक्टेरियाची? बॅक्टेरियल सेलची साईज असते 2 ते 3 मायक्रोमीटर, बरोबर का नाही? 2 to 3 मायक्रोमीटर ही साईज असते बॅक्टेरियल सेलची. आणि बॅक्टेरियल सेलमध्ये जर आपण पाहिलं तर बॅक्टेरियल सेलमध्ये न्यूक्लियस नाहीये, न्यूक्लिओलस नाहीये. ओके, न्यूक्लियस नाही, न्यूक्लिओलस नाही. मग बॅक्टेरियल सेलमध्ये जेनेटिक मटेरियल म्हणजेच DNA जो सर्क्युलर असतो, तुम्हाला माहित असेल बॅक्टेरियामध्ये सर्क्युलर DNA प्रेझेंट असतो आणि हा जो सर्क्युलर DNA असतो हा सेल मेम्ब्रेनला अटॅच असतो. त्या सेल मेम्ब्रेनला म्हणतो आपण मिझोझोम. काय म्हणतो त्याला? मिझोझोम. आता हा जो मिझोझोम आहे या मिझोझोमला जेनेटिक मटेरियल अटॅच आहे आणि ह्या जेनेटिक मटेरियल वाल्या रिजनला काय म्हणतो आपण? न्यूक्लिओइड. ऐकलं असेल तुम्ही, काय म्हणतात त्याला? न्यूक्लिओइड. न्यूक्लिओइड. आता हा जो न्यूक्लिओइड आहे या न्यूक्लिओइड मध्ये सुद्धा हायली पॅकेज फॉर्म मध्ये DNA. तुम्ही म्हणाल बॅक्टेरियल सेलमध्ये पण हायली पॅकेजिंग का आहे? कारण बॅक्टेरियल सेलचा हा जर आपण DNA पाहिला तर यामध्ये न्यूक्लिओटाइड्स किती आहेत? 4.6 मिलियन. 4.6 मिलियन बेस पेअर ऑफ न्यूक्लिओटाइड्स म्हणजे 46 लाख एवढ्या बेस पेअर या बॅक्टेरियाच्या DNA मध्ये असू शकतात. आता हा जो बॅक्टेरियाचा DNA याची जर लेंथ काढली तर किती निघेल? किती लांब होईल हा बॅक्टेरियाचा DNA? बॅक्टेरियाचा हा सर्क्युलर DNA जर आपण स्ट्रेट केला तर त्याची लेंथ होते अराउंड 1100 मायक्रोमीटर. 1100 मायक्रोमीटरच्या आसपास म्हणजेच 1.1 मिलीमीटर एवढी याची लेंथ होते. आता जो 1.1 मिलीमीटर लेंथ असलेला जो DNA आहे, 1.1 मिलीमीटर लेंथ असलेला जो DNA आहे तो छोट्याशा 2 ते 3 मायक्रोमीटर साईज असलेल्या बॅक्टेरियाच्या सायटोप्लाझम मध्ये ठेवायचा आहे. कसा पॉसिबल आहे? तर मग बॅक्टेरियामध्ये सुद्धा होणार आहे DNA पॅकेजिंग. ठीक आहे, मग बॅक्टेरियामध्ये DNA पॅकेजिंग कशी होईल? पहिलं इमॅजिन करा बॅक्टेरियाचा हा एक DNA आहे, ओके, ज्याची लेंथ आहे 1.1 मिलीमीटर. हा 1.1 मिलीमीटर लेंथ असलेला DNA पहिले सर्क्युलर होतो कारण त्याला साईज छोटी करायची. ओके, तेव्हा हा याचे दोन्ही एंड जॉईन होतील DNA चे आणि दोन्ही एंड जॉईन झाले तर याची साईज पहा किती झाली? ही झाली 350 मायक्रोमीटर. किती? 350 मायक्रोमीटर. ही 350 मायक्रोमीटर वाली साईज. म्हणजे जी 1100 मायक्रोमीटर साईज होती ती आता काय झाली? सर्क्युलर झाल्यामुळे त्याचा पेरिमीटर किती झाला? 350 मायक्रोमीटर. तर ही आहे सर्क्युलर अनफोल्डेड क्रोमोझोम. याचा फोल्डिंग अजून झालेलं नाही, फक्त सर्क्युलर झालाय तो. ठीक आहे, आता हा जो सर्क्युलर अनफोल्डेड क्रोमोझोम आहे या अनफोल्डेड क्रोमोझोम मध्ये लूप फॉर्मेशन होणार आहे. कसं होणार आहे लूप फॉर्मेशन? बघा, हा तुम्हाला दिसतो सर्क्युलर DNA. हा सर्क्युलर DNA काय करेल? लूप फॉर्म करेल. हा सुद्धा असे लूप फॉर्म करेल. ज्यावेळेस तो लूप फॉर्म करेल तुम्हाला असं दिसेल, पहा असे लूप फॉर्म झालेत. आता हे जे लूप फॉर्म झालेत या लूप फॉर्मेशनमुळे साईज त्याची आणखी छोटी झाली. किती झाली साईज? 30 मायक्रोमीटर. 30 मायक्रोमीटर ही साईज झाली त्याची. ठीक आहे, 350 चं झालं 30 मायक्रोमीटर. इथे लूप फॉर्मेशन झाले. किती लूप बनले? 40 ते 50 लूप बनतात. किती? असे हे एक लूप आहे, असे 40 ते 50 लूप बनतात आणि या लूप फॉर्मेशन मध्ये RNA सुद्धा इन्व्हॉल्व असतात. RNA सुद्धा या लूप फॉर्मेशन मध्ये हेल्प करतात. ठीक आहे, लूप फॉर्मेशन मध्ये हेल्प करतात RNA आणि एक फोल्डेड क्रोमोझोम इथे बनलेला तुम्हाला दिसतोय. ठीक आहे, आणि यामध्ये RNA ॲज अ कनेक्टर म्हणून काम करतात. कनेक्टर म्हणजे एकमेकांना जोडण्यासाठी काम करतात. आता हे जे लूप फॉर्मेशन आहे या लूप फॉर्मेशन मध्ये आणि पुढचं जे आणखी लूपिंग होणार आहे या लूपिंग मध्ये काही एन्झाईम्स हेल्प करतात. एन्झाईम्सची नावं लक्षात ठेवायची आहेत. गायरेजला टोपोआयसोमरेज. गायरेजचं दुसरं नाव काय? टोपोआयसोमरेज 2. हे तुमच्या बुकमध्ये नाही. ठीक आहे, गायरेज हे नाव तुमच्या बुकमध्ये दिले. गायरेजलाच म्हणतात टोपोआयसोमरेज 2. हा गायरेज आणि याबरोबर दुसरा एक एन्झाईम आहे त्याचं नाव आहे टोपोआयसोमरेज
फर्स्ट, गायरेज आणि टोपोआयसोमरेज फर्स्ट, हे जे एन्झाईम आहेत ना, हे या लूपिंगमध्ये, या लूप फॉर्मेशनमध्ये हेल्प करणार आहेत. ठीक आहे. मग आता हा जो 30 मायक्रोमीटर साईजवाला जो DNA आहे, याचं आणखी इंडिव्हिज्युअल लूपिंग होणार आहे. हा 350 मायक्रोमीटरवाला सर्क्युलर अनफोल्डेड क्रोमोझोम आहे, DNA आहे. याचं लूपिंग झालं, लूप फॉर्मेशन झालं याच्यामध्ये. आता हे जे लूप्स आहेत ना, यांचं फर्दर लूपिंग होणार. फर्दर लूपिंग म्हणजे आणखी यांचं कॉइलिंग होणार आहे. पहा, आणखी कॉइलिंग झालं तर पहा इथे आणखी तुम्हाला इंडिव्हिज्युअल कॉइलिंग दिसेल. या फिगरमध्ये पहा, या फिगरमध्ये तुम्हाला इंडिव्हिज्युअल कॉइलिंग दिसेल आणि या इंडिव्हिज्युअल कॉइलिंगमध्ये सुद्धा RNA ॲज अ कनेक्टर म्हणून काम करतायत. ठीक आहे. आणि मग या इंडिव्हिज्युअल कॉइलिंग नंतर हा जो DNA फॉर्म होईल, याला म्हणू आपण सुपर कॉइल्ड फोल्डेड क्रोमोझोम. म्हणजे याचं सुपर कॉइलिंग झालं. इथे पहा, इथे नॉर्मल फोल्डेड होता, इथे कॉइलिंग झालं, इथे सुपर कॉइलिंग झालं. आणि सुपर कॉइलिंग नंतर साईज काय बनली क्रोमोझोमची? 2 मायक्रोमीटर. किती बनली? 2 मायक्रोमीटर. ठीक आहे. आणि या सुपर कॉइलिंगमध्ये हे दोन्ही एन्झाईम हेल्प करतात, गायरेज आणि टोपोआयसोमरेज फर्स्ट. DNAच्या पॅकेजिंगमध्ये युकॅरियोटमध्ये एका टाईपचे प्रोटीन यूज केले जातात. त्या प्रोटीनला हिस्टोन प्रोटीन असं म्हणतात. त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. पण असे जे हिस्टोन प्रोटीन असतात, हिस्टोन प्रोटीन्स आर नॉट प्रेझेंट इन प्रोकॅरियोट्स. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. यावर एखादा MCQ असू शकतो. Histone proteins are the positively charged protein present in the eukaryotic chromosome but not in the prokaryotic chromosome. मग हिस्टोन प्रोटीन नाही तर मग कोणते प्रोटीन आहेत? हिस्टोन लाईक प्रोटीन असतात प्रोकॅरियोटमध्ये. कोणते असतात? HU, हे नाव लक्षात ठेवायचं आहे. हिस्टोन लाईक प्रोटीन, HU प्रोटीन. Histone-like protein are present in the prokaryotes, and these histone-like protein along with the gyrase and the topoisomerase first enzymes help in this supercoiling process. आणि या supercoiling process मध्ये DNA ची साईज, DNA जो असेल तो पॅकेज होत जाईल आणि त्याची साईज अराउंड 2 मायक्रोमीटरच्या आसपास होते. आणि मग हा जो असेल हा सायटोप्लाझम मध्ये फिट होऊ शकतो, सायटोप्लाझम मध्ये बसू शकतो. ठीक आहे. आणि मग ज्या वेळेस गरज असेल त्यावेळेस सपोज इथले जीन्स वापरायचे आहेत, इथले जीन यूज करायचे आहेत ट्रान्सक्रिप्शनच्या प्रोसेसमध्ये, तर मग इथे तात्पुरती अनकॉइलिंग केली जाईल. तात्पुरती काय केली जाईल? अनकॉइलिंग केली जाईल. तात्पुरती अनकॉइलिंग करण्यासाठी इथे RNAला क्लीव्ह केलं जाईल, जे RNA ॲज अ कनेक्टर म्हणून काम करतात. RNA ॲज अ कनेक्टर म्हणून काम करतात आणि या DNAला पॅक करतात. तर या RNAला कट केलं जाईल, क्लीव्ह केलं जाईल, तिथला DNA तात्पुरता बाहेर काढला जाईल, त्याचं ट्रान्सक्रिप्शन केलं जाईल. तुम्हाला माहित असेल मे बी ट्रान्सक्रिप्शन म्हणजे फॉर्मेशन ऑफ mRNA, आणि मग mRNA झालं की त्याचं ट्रान्सलेशन होईल. ठीक आहे. किंवा DNAचं जर रेप्लिकेशन करायचं असेल, DNAच्या कॉपीज फॉर्म करायच्या असतील, तर त्या एरियामधला DNA बाहेर काढायचा, त्याचं रेप्लिकेशन करायचं, पुन्हा पॅकेजिंग करायचं. कळते तुम्हाला? म्हणजे जिथे जिथे आवश्यक असेल तिथे तिथे DNAला अनकॉइल सुद्धा केलं जाऊ शकतं. म्हणजे अनकॉइलिंग सुद्धा, सपोज या एरियामध्ये अनकॉइलिंग करायचं तर RNAला क्लीव्ह करून अनकॉइलिंग केलं जाऊ शकतं. ठीक आहे. मग अनकॉइलिंग करून पुन्हा त्याचं रेप्लिकेशन किंवा ट्रान्सक्रिप्शन केल्यानंतर पुन्हा याचं पॅकेजिंग केलं जातं. सो दिस इज अ पॅकेजिंग ऑफ द DNA इन द प्रोकॅरियोट्स. आता पाहूयात एक दुसरं पॅकेजिंग जे असतं युकॅरियोट्समध्ये.